आदमापूर इथल्या श्री संत बाळूमामा मंदिरात गेल्या 21 वर्षांपासून येणाऱ्या भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जातो। त्यामध्ये चांगल्या दर्जाचं आणि जलद जेवण भक्तांना मिळावं यासाठी वैभव निकम आणि स्वप्नील निकम यांनी 1,25,000 रुपयाचं चपाती मशीन मंदिराला भेट दिलंय। आदमापुरातील श्री संत बाळूमामा मंदिराच्या वतीनं गेल्या 21 वर्षांपासून मोफत महाप्रसाद उपक्रम अखंडपणे सुरू आहे। भाविकांसाठी तो मोठा आधार ठरतोय। दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असताना त्यांना दर्जेदार आणि जलद जेवण मिळावं यासाठी स्थानिक तसंच दानशूर व्यक्ती पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर शिवशंभो कृषी सेवा केंद्राचे संचालक वैभव आणि स्वप्नील निकम या भाविकांनी मंदिराला सुमारे 1,25,000 रुपये किमतीचं आधुनिक चपाती मशीन भेट देऊन महाप्रसाद व्यवस्थेला मोठी मदत केली आहे। निकम कुटुंबियांची संत बाळूमामांवर असलेली नितांत श्रद्धा आणि विश्वास यातूनच हा उपक्रम साकार झाला आहे। मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगल्या दर्जाचे स्वच्छ आणि वेळेत जेवण मिळावं हा त्याचा उद्देश आहे। कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश अगदी लांब लांबून पूर्ण भारतातून लोक इथे बाळूमामा मंदिरासाठी भेटीसाठी येतात। तो प्रत्येकाला नवसाला पावणारा देव म्हणून बाळूमामांची ख्याती आहे। याचं एक साक्षी जिवंत उदाहरण म्हटलं तर आम्ही अगदी शून्यातून मामांच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक गोष्टीत काय मागेल ते मामा देतात याचा प्रत्यय आल्यामुळे एक छोटीशी भेटवस्तू म्हणून आम्ही एक आधुनिक चपाती बनविण्याचं मशीन मंदिरासाठी भेट देत आहोत। हा बाळूमामा देवालय अन्नछत्र विभागासाठी चपाती बनवण्याचं मशीन आपण गिफ्ट म्हणून देत आहोत। यापूर्वी 1966 पासून महाप्रसाद डेली रोजच्या रोज येणाऱ्या सर्व भाविकांना इथे बाळूमामा मंदिरामध्ये चालूच आहे, पण त्यामध्ये फक्त चपाती ऍड करण्यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत। या उल्लेखनीय योगदानाबद्दल मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं निकम परिवाराचा सत्कार करण्यात आला। यावेळी सुमन निकम, स्वप्नील निकम, विश्वस्त दत्तात्रय पाटील, दिनकर कांबळे, संभाजी पाटील, दिलीप पाटील, विकास पाटील, संजय पाटील, दीपक पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते।